सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत की गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करायचा आहे। तर त्यासाठी चोपडा नगर परिषदेमार्फत पर्यावरणपूर्वक गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यासाठी नगरपालिकेने तुरटीची गणपती बसवलेली होती, तुरटीची मूर्ती होती आणि तिथे पर्यावरणपूर्वक असा देखावा सादर करण्यात आला होता। त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि कचऱ्याबद्दल त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याची जनजागृती करण्यात आली होती आणि नागरिकांनी या 4 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर तिथे भेट दिलेले आहेत आणि त्यांचे अभिप्राय देखील अभिप्राय नोंदवहीमध्ये नोंदवलेले आहेत। आणि आज शेवटचा दिवस आहे, आज विसर्जनचा दिवस आहे। तर आजच्या दिवशी नगरपालिकेचे जवळपास 120 कर्मचाऱ्यांचं लेझिम पथक येथे विसर्जन मिरवणुकीत सहभागी आहे आणि पारंपरिक वेशभूषा करून फेटा कुर्ता आणि पारंपरिक जे नृत्य आहे लेझिम नृत्य ते करून मोठ्या उत्साहात आम्ही येथे फिल्टर प्लॅन्टवर जी आमची जी तुरटीची मूर्ती आहे गणपती त्याचं विसर्जन आम्ही तिथे करणार आहोत, जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद हा सर्व नागरिकांना भेटेल। सर, या चोपडा शहरामध्ये मोठमोठ्या गणेश मंडळांनी मूर्ती आणलेल्या आहेत, आपण त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? माझे फक्त त्यांना एवढंच विनंती राहील की त्यांनी देखील पर्यावरणपूरक अशी मूर्तीची स्थापना करावी, जशी शाडूची मूर्ती असेल, तुरटीची मूर्ती असेल आणि पर्यावरणपूरक देखावा सादर करून सर्व गणेश मंडळांनी जे आपलं प्लास्टिकचे नंतर कचऱ्याचे दुष्परिणाम आहेत त्याचे जनजागृती करा।